आमच्या गावामध्ये एक घनकचऱ्याचा प्रकल्प आहे, अतिशय दुर्गंध वास, आणि तो प्रकल्प गावापासून एकदम असा 200 ते 400 फुटावरच आहे. त्याची नाही कुठली रिसर्च परमिशन घेतली नाही काय, आणि त्याच्यामुळं गावामध्ये एवढी रोगराई, अक्षरशः आमच्या गावामध्ये श्वान कुत्रे हे मुलांना चावा घेतात. आज माझी मुलगी, माझा मुलगा त्या दुर्गंधी मुलं अक्षरशः त्यांना निमोनियाचा त्रास. एक मुलगी तर माझी लासला नाही आजारपणामुळे तिला आयसीयू मध्ये ऍडमिट करायला, तिला तर मरणाच्या दारातून आम्ही कशी तरी वाचवली. आज आम्ही त्यासाठी या घनकचरा प्रकल्प जो बंद होण्यासाठी खासदार साहेबांना सुद्धा आज निवेदन दिलेलं आहे, आणि हा प्रकल्प लवकरात लवकर बंद करण्यात यावा सुद्धा निवेदन दिलेलं आहे. तहसीलदारांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हा प्रकल्प आम्ही जलद गतीने फास्ट याच्यावर घेऊन लवकरात लवकर हा प्रकल्प कसा बंद करण्यात येईल याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी शब्द आम्हाला दिलेला आहे. किती गाव आहे? आमच्या गावाला ते येतो, आजूबाजूला चिरडगाव आहे, त्याला सुद्धा हा वाद जातो. आणि अक्षरशः त्या प्रकल्पामध्ये मसली तर चालू नाही, तो प्रकल्प घनकचऱ्याचा आणतात तिथे एवढी घाण, कोंबड्यांचा जे पिसा ते त्यांचे त्या आतड्या वगैरे या सर्व, त्याच्यामुळे ते आमच्या परिसरामध्ये कुत्र्यांची संख्या एवढी. आता कालचा विषय, गावाच्या बाजूला एक आमचा तबेला आहे, त्या तबेल्याच्या त्या म्हशीच्या वासराला सुद्धा काही कालचाच विषय, त्याला कसा तरी आम्ही वाचवला, त्याला सुद्धा त्या कुत्र्यांनी हे केला होता. जर अशाच प्रकारे एखादा समजा मुलगा असेल, मुलगी असेल, कोण गावातला माणूस असेल, त्या कुत्र्यांच्या तावडीत जर मिळाला तर त्याला तर ते पूर्णच खाऊन टाकतील. हा बघा यांचाच तबेला आहे बाजूलाच, त्याच्याच बाजूचा.